राम राम मंडळी. तर मग खूप दिवसानंतर भेटलो मी तुम्हाला. जेवणाच्या वाटा आहे ना मित्रांनो, कशा असतात ना की एका एका शिंह कसा असतो, शिंह आणि हरणाला माहिती आहे की आज आपला जीव जाणार आहे. पण आता कोणत्या हरणाचा जीव जाणार आहे, कोणत्या पक्ष्याचा जीव जाणार आहे आणि कोणत्या नर्दी, म्हणजे की आता भगवंतानं सगळ्याला सृष्टी सारखी दिलेली आहे. आता समजा उदाहरण सांगतो तुम्हाला मी की समजा आता हा गहू आहे. ह्या गावामध्ये ह्यो गहू चांगला आहे आणि याच्या शेजारचा गहू थोडा हलका आहे. लोक काय करतात, ह्याच गावाला येऊन तीनदा बघतात की बा हा गहू चांगला आहे, हा गहू चांगला आहे, हा गहू चांगला आहे. मित्रांनो, याला चांगलं म्हणणं आणि चांगलं दाखवणं, मित्रांनो तुम्हाला सांगतो की आपण ज्या गोष्टी सतत करत असतो ना, की तुम्ही कोणाचं बी उदाहरण घ्या. तुम्हाला मी एक ट्रिक सांगतो, ती ट्रिक तुम्ही करा, तुम्हाला त्याचा 100% बेनिफिट जो आहे तो तुम्हाला 100% इथं भेटून जाईल. कारण की ह्या गोष्टी ज्या आहेत ना, तर ह्या गोष्टी परफेक्टली म्हणजे तुमच्या सहवासासाठी की बा आता हे आपल्याला भेटलं आणि ते आपल्याला भेटणार आहे. आणि ह्या गोष्टी भेटणं म्हणजे खूप आनंदाची गोष्ट आहे. तुम्ही एक काम करा, तुम्ही 4-5 दिवस शिकणे, समजा आता 4-5 दिवस नाही म्हणता येणार, पण रोज शेतात गेले ना तर फक्त एकच गोष्ट म्हणायची, मपला आता मी जे गहू पेरेले, शाळू पेरेले, काही असतं, हळद असते शेतामध्ये मिरची बी लावेल असते, कोणा काही बी लावेल असते. आता उदाहरणार्थ गव्हाहून घेऊ आपण, नाही तर मग मिरचीहून पण घेतलं चालतंय. आज मग मिरची किती खास दिसून राहिलेली आहे, सगळे रोग तिच्यावरचे असे पळून चाललेत. आणि मित्रांनो, हे खरं आहे बरं, खोटं नाही आहे. तुमच्या शरीरामधून जी ऊर्जा निघते ती ऊर्जा त्या झाडांना पोचते, त्या झाडांना ती ऊर्जा पोचते. म्हणजे की माझ्या म्हणायचा अर्थ असा आहे की आपण जर एखादा मुलगा आहे, 2 प्रकारचे मुलं असतात. एकाच्या घरी त्याला जास्त भांडणं असतं आणि एकाच्या घरी काही शांत वातावरण, मस्त कीर्तन, त्याला अभ्यास करायला वेळ गिळ हे सगळं भेटतं. पण होतं काय माहिती आहे का, जो दुसरा मुलगा असतो त्यांच्या घरी खूप अशी भांडणं होतात. त्या नवरा बायकोमध्ये सतत भांडणं चालू असतात. मग ते पोरगं ते ऐकतंय आणि रिअल लाईफमध्ये तसंच वागायची कोशिश करते. ते असं डिप्रेस होऊन जातं की बा असं काय आहे. म्हणजे आणि पुन्हा ते आईबाबा स्वतःच भांडत नाही आहे, स्वतः जरा त्या मुलावर पण काढतात. तुला समजत नाही आहे का, तू आज इथं आहे, तुला आज कुठं जायचं आहे. मुलगा म्हणतो, बाबा तुम्ही मला काल वचन दिलं होतं की आपल्याला आज काहीतरी कुठंतरी तेच काम आहे का, आम्हाला तुपलेच कामं करायची का आम्हाला, असे आपण बोलून त्याला चुपचाप करतो. पण ते चुपचाप होत नाही, ती गोष्ट त्याच्या अंतर्मनात बसून जाते. त्याच्यानंतर शेजारच्याचा मुलगा जास्त शाळामध्ये मार्क घेऊन येतो, अभ्यास करतो, चांगलं त्याच्या घरी चांगलं असतं. डबल तो टॉमना त्याच्यावर बघ, तो मुलगा त्यानं किती मेहनत केली, किती कष्टाळू येतो, त्याच्या मायबापाचे त्याला कष्ट दाखवत नाही. अरे पण तुम्ही ते काय पाहता, तुम्ही तुमचं स्वतःच पाहा. तुम्ही तुमच्या मुलाला काय देऊ शकता, अरे काहीच देऊ नका त्याला. स्वतःचे बोलणे चांगले द्या की जो मुलगा आहे तो आता आजपासून काहीतरी पुढं चांगलं करणार आहे, तो काहीतरी आत्तापासून पुढंच काहीतरी चांगलं करणार आहे. होते त्याच्याकडून गलती काय होते, अरे आपण 2,000चा त्यानं जर आपल्याला 2,000चा मोबाईल मागितला का नाही, 10,000चा घेऊन द्या मोबाईल, त्याला 10,000चा घेऊन द्या. पण काय म्हणायचं की त्याच्याकडून शर्त लिहून घ्यायची, टाइम टेबल लिहून घ्यायचं की ह्या टाइम टेबलला तू त्याच्यात क्लासेस अटेंड केले पाहिजे आणि तुला फक्त 1 घंटा देईन मी ते करायला. मला सांगा तुम्ही, जास्त बोलणं आणि कमी बोलण्यात काय अंतर आहे मित्रांनो? खूप जास्त अंतर आहे ह्या गोष्टीमध्ये. तुम्हाला उदाहरण सांगतो मी. माझा एक मित्र आहे, त्याला घरी खूप म्हणजे स्ट्रिक्ट वातावरण करून ठेवले. स्ट्रिक्ट वातावरण कसं आहे की त्याला तंबाखू खायला जमत नाही आहे. तो 17 वर्षाचा आहे. ह्या गोष्टी खऱ्या आहे, तो 17 वर्षाचा आहे. पण त्याला नात काय मी सांगतो मला, राजनिवास नावाची एक पुडी भेटते, तो ती दाना आणतो. म्हणजे त्याला दिवसाच्या 50 रुपयाच्या पुड्या जर त्याला खायला तर तो मागं सरत नाही आहे. आणि तो 17 वर्षाचा आहे बरं पुन्हा, आणि तो गाय चप्पन खातो.
गायच्या मैदान तुम्हाला सगळ्याला गायच्या पंख खातो, ते खाल्ल्याशिवाय त्याला सही सुचतच नाही आहे. मग मला सांगा तुम्ही, असा धाक देऊन काय फायदा आहे? घरच्या लोकांचा धाक त्याला इतका आहे की त्याच्याजवळ जर तंबाखू जर दिसली तर त्याला कुत्र्यासारखं मारतील. पण तो घरच्याचा जर मान ठेवत नसन ते याला धाक म्हणतात का? मला याचं उत्तर द्या तुम्ही. ज्या ह्या गोष्टी आहेत ना मित्रांनो, त्या गोष्टी कशा असतात ना की आपल्या परिवारामध्ये आपण जसे वागतो तसे आपले लेकरं वागतात. हे कधी कोणाला खोटं नाही आहे. सिद्ध करण्यासाठी मला सांगायची गरज नाही आहे. स्वतःच एकदा निरीक्षण करून बघा. आपल्या घरच्यांचा विचार घ्या. आपलं पोरगं कुठं जातं आहे, काय करतं आहे. पोरगं जर का आता रोजच्यापेक्षा बाहेर राहायला लागला असन, तो कोणाचं तरी मागं लागले. रोजच्यापेक्षा आता जेवण करायसाठी जर लवकर येत नसन, तुम्हाला खुणा सांगतो बरं मी. असं खुणा त्या तिथल्या असतात, तिथल्या परी म्हणतो आपण त्यांना. त्यांच्या मागं लागणं म्हणजे एक प्रकारचं ते एक रोग आहे. तो हा एक रोग आहे. घरच्याला भिवून काही कोणी थांबत नसते. पोरांपेक्षा पुरीला नाही म्हणताय ना, नाव नाही घेऊ राहिलो मी त्या गोष्टीचं, पण सांगून राहिलेलो आहे की तुम्ही काहीतरी बघा ना राव, काय चाललंय आपलं. मलाच आमच्या इकडं एक असं जोडपं बघितलं मी की मुलगी 14 वर्षाची आहे आणि मुलगा आहे 17-18 वर्ष. आपलं कमी झालं वाटतं, ध्यानात येऊ द्या. मी सांगतो, मुलगी आहे बहुतेक 17-18 वर्षाची आणि मुलगा आहे 24-25 वर्षाचा. नाही 34 वर्षाचा आहे. 34-35 वर्षाचा मुलगा आहे. कोणतं प्रेम आहे? मैं तेरे बिना रह नहीं सकती. अरे पण तो पुढचा तर बघ तू कसा येतं त्याच्या बिगर राहायला. काय चाललंय आपलं? मग पळून जायचं आपल्याला. पळून जाऊन काय करणार आहे? मग तिकडं जाऊन चांगलं आपल्याला लेकरू होईल, मग आपण वापस येऊ. अरे पण त्याच्या घरी बघ ना तू काय येतं. तुझ्या स्वतःच्या घरी 40-50 एकर जमीन आहे, 2-3 ट्रॅक्टर आहेत, 10-4-5 जेसीबी आहे आणि तू प्रेम करू राहिली जेसीबीच्या ड्रायव्हरच्या पोरा सांग. अरे काय चाललंय? अरे जरा क्वालिटी बघा. टाईम लागू द्या जरसा, पण मुलगा चांगला शोधा. असं म्हणत नाही आहे की मी प्रेम करू नका का काय, पण त्या प्रेमाला काहीतरी आपल्या पुढं जाऊन पस्तावना आली नाही पाहिजे. पण प्रेम असं म्हणतात लोक आंधळ असतं. इतकं आंधळ असतं मला माहीत नव्हतं. कोणाला फसवू नका, पण प्रेम खरंच आंधळ असतं हे मला आज कळून गेलेल्या गोष्टी त्या सगळ्या. जाऊ द्या, जेवढं सांगितलं तेवढं कमी आहे. आपला व्हिडिओ खूप लांबा होता चाललेला आहे. काय होतं आहे ना, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एक मुलगा असतो, त्याला तो एका ठिकाणी कामाला जातो. जे काय त्याला रोज असन तो समजा आता कुणीकडं वेगळ्याकडं असतो 400-500 रुपये. सिमेंटचं काम करायला समजा जातो तो औरंगाबादमध्ये त्या एका मालकाची एक मुलगी असती. मग हा झोपायलाच कडकीमध्ये घरच्या संग भांडणं करून तिकडं पळून जाईल. आता याला काय घेणं देणं नाही कोणाहून, मायचं नाही बापाचं नाही. पण त्या मुलीवर त्या मायचा बापाचा किती विश्वास आहे हे तिला कधी कळणार नाही आहे. काय होतंय ना की दुनियामध्ये की आपण ज्या विचाराच्या गोष्टी करतो ना, आपल्यालाच त्या वयामध्ये काही कळत नाही. मग त्यांना त्या वयामध्ये काय कळणार आहे? मग ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या गोष्टी आपण सहन करणं गरजेचं आहे. चला, व्हिडिओ आपला खूप लांबा उरायला आहे. मी बोलतो तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये, उद्याच्या व्हिडिओमध्ये. तर चला, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटू तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक फॉर मी वॉचिंग व्हिडिओ.